नमस्कार फ्रेंड्स, सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आता आषाढ महिना चालू आहे, तर आपण आज एक आषाढ स्पेशल रेसिपी बघणार आहोत। ती म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या। तर चला बघूया। तर आपण बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। इथं मी या मीडियम साईजच्या वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1-2 चमचे खसखस घेतलेली आहे। बेसनचं प्रमाण तुम्हाला हवं तसं थोडंसं कमी जास्त करू शकता। बेसन जास्त झालं तर कापण्या थोड्याशा कडक होतात, त्यामुळे बेसन व्यवस्थित टाकायचं, जास्त होऊ द्यायचं नाही शक्यतो। तर आता सगळ्यात आधी आपण जो 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो आपण एका पातेल्यात काढूया। त्याच्यात 1 वाटी पाणी घालून आपण हा गूळ व्यवस्थित वितळवून घेणार आहे। गॅसवर ठेवून उकळी वगैरे खूप आणायची नाहीये, फक्त आपण गूळ विरघळूपर्यंत गॅस चालू ठेवायचा। थोडंसं हलवत करायचं म्हणजे गूळ पटकन विरघळला जातो। गूळ मी तसा बारीकच करून घेतलेला आहे आधी, जास्त वेळ नाही लागत। 1-2 मिनिटात गूळ पूर्ण विरघळला जातो। फक्त थोडंसं हलवायचं अधूनमधून, नाही तर खाली लागला जाईल गूळ। आता आपण हा गूळ सगळा व्यवस्थित विरघळून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता इथं आपला गूळ विरघळलेला आहे व्यवस्थित, उकळी वगैरे काय आपण आणलेली नाहीये। आता आपला गूळ विरघळलाय तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि गॅस बंद करून आपण हे गुळाचं पाणी पूर्ण थंड होऊ देऊया। थंड झाल्यावरच आपण पुढची प्रोसेस करणार आहे। आपण आता हे पाणी थंड करून घेऊया आधी। तर सगळ्यात आधी आता पाणी गार होईपर्यंत गुळाचं आपलं आपण पीठ मळायला घेऊया। इथं पाणी बऱ्यापैकी आपलं गार झालेलं आहे। आता इथं मी हे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात आपण अर्धी वाटी बेसन घालूया। थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया हे पीठ। याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालूया, अगदी खूप नाही घालायचं, अगदी किंचित घालायचं। आणि आता आपण पीठ मळताना तेलाचं मोहन घालणार आहे आपण पिठात। इथे 1-2 ते 2.5 चमचे मी तेल गरम करून घेते। मोहन शक्यतो घालायचंच, म्हणजे कापण्या छान अशा खुसखुशीत होतात। तेल आता आपलं तापलंय चांगलं, आता आपण ते पिठात टाकून घेऊया। व्यवस्थित असं फिरवून घालायचं तेल। आणि आता आपण हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित हाताने चोळून घेऊया। थोडंसं गरम आहे, हळूहळू करूया। पूर्ण पिठाला तेल लागेल असं हाताने पूर्ण चोळून घ्यायचं, म्हणजे कापण्या छान होतात। तर आता बघू शकताय तुम्ही, मी तेल असं सगळं व्यवस्थित आपण जे मोहन घातलेलं आहे ते सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे। बेसन पण मिक्स झाले छान पिठात, छान अशी मूठ वळली जाते। असंच पीठ तेल लागलं पाहिजे व्यवस्थित, म्हणजे छान होतात कापण्या। तर आता आपण याच्यात आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते घालूया। शक्यतो गाळूनच घालायचं, कारण गुळात बरीच घाण असते। थोडंसं ठेवूया शिल्लक, लागेल तसं घालूया पुन्हा। आता आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया। खूप असं घट्ट पण नाही मळायचं किंवा पातळ पण नाही मळायचं। चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळून घ्यायचं। लागेल आता आपल्याला अजून थोडंसं पाणी, जे राहिलेले ते पण आता सगळं घेऊया आपण। 3 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनला बरोबर 1 वाटी गूळ व्यवस्थित होतो। फक्त गूळ कसा गोड आहे त्याच्यावर पण थोडंसं अवलंबून होतं, कारण गूळ बऱ्याच वेळेला कमी गोड पण असतो किंवा खूप गोड पण असतो। आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया। बघू शकता तुम्ही, आपण छान असं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे, चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे, खूप पातळ नाही मळलेलं। आता आपण हे पीठ 1-5 मिनिटं झाकून ठेवूया, मगच आपण याच्या कापण्या करायला घेऊया। तर आता आपण पीठ मळून ठेवून 1-5 मिनिटं झालेली आहेत। बघू शकताय पीठ चांगलं सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण याचे समान आकाराचे 1-3 गोळे करून घेऊया। खूप पातळ आपण लाटणार नाहीये, त्यामुळे गोळे शक्यतो असे मोठे मोठेच करून घ्यायचे। A few moments later.
आपले हे गोळे झालेले आहेत, आपण हे लाटायला घेऊया. अगदी थोड्याशा गव्हाच्या पिठावर आपण हे लाटणार आहे. जास्त पीठ नाही लावायचं, हलक्या हाताने लाटायचं, खूप पातळ पण नाही लाटायचं. आता आपण याच्यावर थोडीशी खसखस टाकून घेऊया. लाटतानाच खसखस टाकली तर मग व्यवस्थित बसली जाते, तेलात अशी निघत नाही. पण व्यवस्थित लाटून घेऊया आपण. A few moments later. आता हे आपलं झालेलं लाटून बघू शकता, बऱ्यापैकी जाड आहे, खूप असं बारीक नाही केलेलं आपण हे. आता आपण कट करून घेऊया कापण्या. तुम्ही पाहिजे त्या आकारात तुम्हाला हव्या तशा कट करून घेऊ शकता, लहान मोठ्या अशा. तर आता बघू शकता तुम्ही आपल्या कापण्या छान कट झालेले आहेत. खूप पातळ नाहीत लाटलेले आम्ही, खूप जाड पण नाही आहेत, मीडियम आहेत. तर आता आपलं तेल इथं तापलेलं आहे, आपण आता तेलात सोडून घेऊया. खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं. तर बघू शकता तुम्ही आपण तेलात सगळ्या आपल्या कापण्या सोडलेल्या आहेत. गॅस मीडियमच आहे. छान अशा तळल्या जात आहेत आपल्या कापण्या. वास तर मस्त येतो एकदम. आपण अजून एक 5 मिनिटं छान अशा सोनेरी रंगावर या कापण्या तळून घेऊया. A few moments later. तर आता तुम्ही बघू शकता आपल्या सोनेरी रंगावर या कापण्या तळून झालेल्या आहेत. आपण हे आता काढून घेऊया. आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण कापण्या लाटून आणि तळून घेऊ. तर फ्रेंड्स, आता आपल्या ह्या कापण्या तयार आहेत. तुम्ही बघितलेलेच आहे, अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या कापण्या केलेल्या आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपीसाठी सुजाताज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.